26 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांची निर्मल बेकरी चौकात वाहन चेकिंग नाकाबंदी ही नेमण्यात आलेली होती। तेव्हा एक मोटरसायकल चालक हा निर्मल बेकरी चौकात अतिवेगानं व अनियंत्रितपणे वाहन चालविताना वाहतूक पोलीस अंमलदार यांना दिसून आले। तो आपले वाहन व्यवस्थित चालवू शकत नव्हता। त्यावरून वाहतूक अंमलदार यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याचे नाव-गाव विचारले असता तो दारूच्या नशेमध्ये बडबड करू लागला। त्याच्या तोंडाचा दारू पिल्याचा आंबट उग्रट वास येत होता। यावरून त्याची मेडिकल तपासणी केली असता तो हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MH32F4245 चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव वैभव गजानन श्रीरामे, वय वर्ष 35, राहणार कुरझडी जामठा वर्धा याची मेडिकल तपासणी केली असता तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे व त्याच्या रक्तात 130 मिलीग्राम अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले। तर सदर वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा येथे मोटर वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करून चालक यास अटक करून त्याची मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे। सदर कार्यवाही वाहतूक शाखेचे एएसआय संजय भांडेकर, पोलीस हवालदार प्रदीप कोहळे, महिला अंमलदार दर्शना वानखेडे, वैशाली लेंडे यांनी संध्याकाळी 6 वाजता निर्मल बेकरी चौकात केली आहे। तरी होळी, रंगपंचमी, सण उत्सव यामध्ये कोणीही वाहन चालक यांनीही आपली वाहने दारू पिऊन चालवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सर्व चालकांना केलेले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।